हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज येथे मी हेल्दी असा मेथी पराठा बनवणार आहे. तुम्ही ते बघालच. मी येथे स्टेप बाय स्टेप रेसिपी मेन्शन केलेली आहे, तुम्ही ती बघा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी सांगितलेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी फ्रेश पाण्याने स्वच्छ धुवून चिरलेली मेथी घेतलेली आहे. नंतर 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे आणि अर्धा कप बेसन घेतले आहे. हे दोन्ही पीठ एकत्र करून ते मी एका परातीत घेतले आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये 1 चमचा दही घातले आहे. त्याचबरोबर 1 चमचा हिरव्या मिरच्या आणि आले लसूण यांची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा लाल मसाला सुद्धा घातलेला आहे. 1 चमचा हळद आणि 1 चमचा जिरे, तसेच 1 चमचा ओवा आणि 1 चमचा धने पावडर सुद्धा घातलेली आहे. तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ घाला. मी येथे 1 चमचा मीठ घातलेले आहे. हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली मेथी घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण पिठामध्ये एकत्र करून एकजीव केलेले आहे. त्यामध्ये थोडे पाणी घालून त्या पिठाचा चांगला गोळा तयार केलेला आहे. त्या पिठाच्या गोळ्याला चांगले 20-25 मिनिटे असेच ठेवलेले आहे, कारण ते पीठ चांगले फुलून मऊसर होते. आता या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. दाखविल्याप्रमाणे गोळे करून झाल्यानंतर त्यातील एक गोळा घेऊन त्याला थोडे सुके पीठ लावून त्याला चपातीच्या आकारासारखे गोलसर असे लाटण्याच्या मदतीने लाटून घ्यायचे आहे. मेथी ही आरोग्यासाठी फार उत्तम असते. लहान मुलांना मेथीची भाजी हा प्रकार शक्यतो आवडत नाही, त्यामुळे त्यांना असा हा पराठा बनवून दिला तर ते आवडीने खातील. असा हा मेथीचा पराठा लहान मुलांना नक्कीच बनवून द्या. इथे माझा मेथीचा पराठा लाटून झालेला आहे आणि आता तो मी तव्यावर शेकायला घेत आहे. तुम्ही बघतच असाल. नंतर मध्यम आचेवर एक तवा ठेवून त्यावर हा पराठा घालायचा आहे आणि त्याला चांगले दोन्ही बाजूने शेकायचे आहे. त्याला थोडे तेल लावून दोन्ही बाजूने त्याला पुन्हा चांगले शेकून घ्यायचे आहे. येथे मी पराठे चांगले शेकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे येथे मी मेथीचा पराठा तयार केलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घेतलेले आहेत. चला तर मग तुम्ही पण बनवा असा हेल्दी मेथीचा पराठा. असा हा मेथीचा पराठा चटणी किंवा दही सोबत खावा, खूप छान लागतो आणि जिभेची चव वाढवतो. तुम्ही पण असा हा मेथीचा पराठा बनवा, खा आणि मस्त राहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.